श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज गुरु माऊली श्री स्वामी समर्थ महाराज श्री की स्वामी जय। चरित्र श्री सारामृत स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय। श्री स्वामी घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जप ध्याने, अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती, बहुत लोक दर्शना येती। अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वेशाधिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी। यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पे, किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली। असो ऐसा नगरात शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले। यात्रेची झाली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी, हे चिंता उपजली पोटी। मग काय उपाय योजिला, जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे। तियेची घेऊनी गाठी, शंकरराव सांगती गोष्टी, करोनी द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील, व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आम्हा लागोनी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईल। बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तियेचे मन, म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्त्र रुपये घालाल की। ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयासी देईल सत्यवचन हे। बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊनी करी, संकल्प आपण सोडावा। शंकरराव तैसे करीती, बाई आनंदी चित्ती, म्हणे मी प्रार्थुनिया स्वामी प्रती, कार्य आपुले करील। मग एके दिवशी यती बैसले होते आनंद वृत्ती, शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष। बाई स्वामीसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्म या लागोन ब्रह्मसंबंध पीडितो, तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधी पासोनी। ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथोनी उठले, चालले गावाबाहेरी, आले शेखनुराचे दर्ग्यावरी। शंकररावही बरोबर त्या स्थळी पातले, यवन मशानभूमीत आले यतिराज त्वरित, एका नूतन खाचेत निजले छाती टाकोनी, सेवेकरी शंकररावासी, म्हणती लीला करू ऐसी, चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा। काही वेळ गेल्यावरी उठली स्वामी समर्थांची स्वारी, शेखनुरांचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले। शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरासी, आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढवली। मग काही दिवस लोटत स्वामी राज आज्ञापित, बारीक वाटूनी निमपत्र 10 मेरे त्यात घालावी, ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध। झाला स्वामी राज वैद्य, व्याधी पळे आपणसी, स्वामी वचने धरोणी भाव, औषध घेती शंकरराव, तयासी आला अनुभव। 10 दिवस लोटले, प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगरात। काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले, मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी, घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले, म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र। ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे? महाराज आज्ञापिती, गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुन्नेगच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा, ऐशिया एकात स्थानी राहणार नाही कोणी। ऐसी विनंती स्वामी चरणी, कारभारी करिता ती, परी पुन्हा आज्ञा झाली, मठ बांधावा त्या स्थळी।
भुजंगाधिक मंडळी दाविली जागा तयानी सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुन्नीगच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली अगाध स्वामी चरित्र तयाचा न लागेची पार परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती श्रवणी धरावा आदर तेने साधिती इह पत्र जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वदिती त्या इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त नवमो अध्याय गोड हा श्री स्वामी चरणापर्णमस्तु श्रीअस्तु शुभ भवन्तु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। या अध्यायाच्या वाचनाने उपासकाच्या हातून परोपकार पुण्यकर्म दानधर्म इत्यादी गोष्टी घडतील आणि पदरी पुण्य पडेल। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।